राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी सक्षम राजेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली। आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सक्षम जाधव यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। सक्षम जाधव यांच्या संघटन कौशल्याचा व युवकांमध्ये असलेल्या जनसंपर्काचा विचार करून ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली। युवकांमध्ये सक्रिय सहभाग, सामाजिक कार्य करण्याची ओढ आणि प्रामाणिक तळमळीने जाधव काम करतात। या नियुक्तीबद्दल रेल्वे स्टेशन परिसराच्या वतीने सक्षम भैया जाधव यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी माजी नगरसेवक विजयजी गव्हाळे, चंदू औशीकर, माजी नगरसेवक संभाजीराजे पवार, युवराज शिंदे, दत्ता खैरे, दीपक लोंढे, बाली बांगरे, पैलवान तुषार, अरुण सुनील भिंगारदेवे यांच्यासह सक्षमचे आजोबा सिद्धार्थ जाधव व आजी सौ जयश्री जाधव यांच्या वतीने सक्षम जाधव यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। राजेश जाधव यांचे चिरंजीव सक्षम राजेश जाधव यांची राष्ट्रवादीच्या युवक उपाध्यक्षपदी निवड झाली, त्याबद्दल त्यांचे मी हार्दिक असे अभिनंदन करतो। आणि त्यांनी चांगल्या संग्राम भाईंनी त्यांच्यावर जी धुरा सोपवली उपाध्यक्षपदाची, सगळे संघटन वगैरे त्यांनी चांगले व्यवस्थित करावे, समाजाची सेवा करावी, जे कुठं इथं प्रश्न असतील त्यांनी ते मार्गी बी लावले पाहिजे। तुमच्या कॉलेजमध्ये असतील त्या ठिकाणी सर्व युवकांना बरोबर घेऊन काम केलं पाहिजे अशी त्यांना शुभेच्छा देतो। आज आपले सर्वांचे लाडके मित्र सक्षम भैया जाधव यांच्या भावी वाटचालीस आपण शुभेच्छा देण्यासाठी इथं सर्वजण उपस्थित आहात। त्याबद्दल मी आलेल्या सर्व नागरिकांचे वार्ड क्रमांक 15 मधील, वार्ड क्रमांक 17 मधील सर्व नागरिकांचे मनापासून अशा हार्दिक शुभेच्छा देतो आणि सक्षमला त्याच्या भावी वाटचालीस अशा शुभेच्छा देतो की त्यांनी जो मार्ग निवडलाय संग्राम भाईंच्या नेतृत्वात, या शहर जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर संग्राम भाईंनी दिलेली आहे। त्यांनी ही जबाबदारी योग्य रीतीने पार पाडावी। त्यांना त्यांच्या आता तर सुरुवात आहे त्यांची, त्यांना पुढे जाण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी जी काही मदत लागणार आहे ती आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना पुरवणार आहे। आणि खरं पाहायला गेलं तर सक्षमने जो निर्णय घेतलाय, कारण या शहराला, अहिल्यानगर शहराला संग्राम भाईंची गरज आहे आणि संग्राम भाईंशिवाय या शहराला पर्याय नाही आणि त्यांनी योग्य असा मार्ग आज निवडलेला आहे। तर तसेच मी त्यांना अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार संग्राम भाई जगताप यांच्या वतीने वार्ड क्रमांक 15 तील नागरिक आणि वार्ड क्रमांक 17 मधील नागरिक यांच्या वतीने त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो आणि थांबतो। सक्षम राजेश जाधव यांना पद दिल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। धन्यवाद। मी सक्षम राजेश जाधव आपल्या सगळ्यांचा आभारी आहे की तुम्ही सगळ्यांनी मला ही संधी दिली। मी तुमच्या सगळ्यांचा आभारी असेल आणि सदैव प्रयत्न करील की तुमच्या सगळ्यांच्या आशेवर मी पूर्ण खरा उतरेल। तुम्ही मला ही संधी दिली त्याचा मी नक्कीच सोनं करेल। राष्ट्रवादी पार्टी ही वाढवण्यासाठी माझा नक्कीच खारीचा वाटा असेल। संग्राम भाईंसोबत काम करण्याची इच्छा आधीपासूनच होती, विजू भाऊमुळे ही संधी भेटली, त्यासाठी मी त्यांचाही आभारी आहे। तर तुम्ही सगळे आता वडीलधारी आहेत मला, तर माझ्याकडनं भविष्यामध्ये जर काही चूक वगैरे झाली तर ती वडीलधारी किंवा माझे मोठे भाऊ म्हणून पोटात घाला आणि मला समजून सांगा। 2 शब्द बोलून मी संपवतो। धन्यवाद।